नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी 300 ची तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 300 ची तेजी। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 300 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 300 ची तेजी। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 300 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी या मागची कारण जाणून घेणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात होणार आहे, कारण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझील मधील सोयाबीन उत्पादनाचा घटलेला अंदाज। होय मित्रांनो, अगोदरचा जो अंदाज होता त्यानुसार ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन ऐतिहासिक 1700 लाख टनांच्या वर राहण्याची शक्यता होती। आताच्या आलेल्या ताज्या अंदाजानुसार हे उत्पादन 1600 लाख टनांच्या खाली स्थिर राहण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर ब्राझील मधील महत्त्वाच्या राज्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे। या सर्व घडामोडींचा एकत्रित जर आपण अंदाज घेतला तर जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात दिसणार। आणि त्याचबरोबर मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जी दिवसाला 2.25 लाख क्विंटल सध्या होत आहे, ही फेब्रुवारी महिन्यात 100% घटून आपल्याला सुरुवातीला 1.5 लाख क्विंटलच्या खाली मग 1.25 लाख क्विंटल पर्यंत येताना दिसणार आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन फेब्रुवारी महिन्यात जर सोयाबीनच्या बाजारभावात 300 ची तेजी आली आणि या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4800 पार आणि त्यानंतर 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार मनात येत असेल तर 4800च्या भावावर 50%, 5000च्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री केली तर आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। कारण भविष्यात उत्पादन जर घटलं तरी सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी शक्यता दिसत नाही। तर भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार मग सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा। राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।